काकाने सांगितलं, अरे धृतराष्ट्र, पांडवांचा 22 त्यांना देऊन टाका. दुर्योधनाने शब्द ऐकले आणि दुर्योधनाने ब्र शब्दाने टाकून बोलला विदुर काकाला, जा, तुम्ही दाशी पुत्र आहात, तुम्ही आम्हाला सांगायचं नाही. दाशी पुत्र विदुर काकाचा अपमान केला. विदुर काकाने हातामध्ये जो धनुष्य होता तो दरवाजामध्ये ठेवला, परत त्या धनुष्याला स्पर्श नाही केलास, अपमान केला. विदुरस तीर्थयात्रानाम. विदुर काका अपमानित झाले. पांडवांकडे गेले. पांडवाला उत्सुकता लागली. देव गेले, काका विदुर काका गेले. आता निश्चितच आपले गाव आपल्याला भेटतील, आपले इस्टेट आपल्याला भेटेल. त्यावेळेला विदुर काकाने सांगितलं, ऐकलंस का? धर्म, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, कृष्ण कन्हैया, अरे ते म्हणतात इस्टेट पाहिजे, भविष्य पाहिजे, तर आमच्या संग युद्ध करावं. अर्जुन काय तयार होईना. अंत वंत इमे देहा. अर्जुन तयार होईना. भगवंताला सांगावं लागलं. वर्णन करतात माऊली, अर्जुना, शरीर जात आगवे, हे नाशिवंत स्वभावे, म्हणून त्वा झुंजावे पंडू कुमारा. अरे शरीर आज ना उद्या झालं तरी जाणार आहे. कोणी असू दे, कुठल्या धर्माचा असू दे, पंथाचा असू दे, दीन असू दे, दयाळ असू दे, श्रीमंत असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे. जब टिकट मिला है जाने का, जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में, वह जलाने वाले लाखों है, जलने वाला कोई नहीं. जावंच लागतं ना अर्जुना. मौत जब तुझी को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी गिराएगा, करीबे एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं, अर्जुना, आता पर्याय नाही, युद्धाची तयारी करा. असं म्हणता क्षणी दुर्योधन, धृतराष्ट्र, पांडव तयार आहे युद्धासाठी. युद्धाची तयारी करा. भगवंताने दुर्योधनाला निमंत्रण दिलं, सांगितलं, उद्या ब्रह्ममुहूर्तावरती माझ्याकडे मदतीसाठी यायचं आहे. देव बोलले. मध्यरात्री दुर्योधन उठला. दाड 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 कृष्ण परमात्म्याच्या राजमंदिरामध्ये गेला. लवकर गेल्यामुळे डोक्याकून बसू की पायाकून बसू, पायाकून बसू की डोक्याकून बसू. उशाच्या बाजूला देव झोपलेले होते. दुर्योधन उशाच्या बाजूला झोपला. अर्जुन दादाला वाटलं की माझा कृष्ण परमात्म्याची पायाची बाजू मला मिळाली पाहिजे, चरण कमलाची मला सेवा करता आली पाहिजे. कृष्ण परमात्म्याची मला सेवा करता आली पाहिजे.
अर्जुन दादा गेले आणि भगवंताचे पाय चपायला सुरुवात केली, दाबायला सुरुवात केली. त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्म्याने नेत्र उघडले, सांगितले, विचारलं, अर्जुना कधी आलास? तेवढ्यामध्ये दुर्योधनाचा क्रोध अनावर झाला. कृष्णा मी आलोय, पहिलं मी मागणार, अधिकार माझा आहे. अरे असू दे बाबा, तू आला तर तुझा आशीर्वाद. भगवंताने सांगितलं, दुर्योधना ऐक, दोन बाजू आहेस माझ्या मदतीच्या. एका बाजूला माझं पूर्ण सैन्य राहील आणि एका बाजूला फक्त मी असेल. दुर्योधना, मी ज्या बाजूला मी राहील त्या बाजूला मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही. थोडे विकोची लेवल द्या सिस्टीमवाले, हातामध्ये शस्त्र धरणार नाही. युक्तीच्या फक्त 4 गोष्टी मी सांगेन. न धरी मी शस्त्र, न करी युद्ध, एवढं मी करील. आणि ज्या बाजूना माझं सैन्य असेल ना दुर्योधना, ते युद्ध करतील. दुर्योधनाने विचार केला 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 केला. दुर्योधन म्हणतोय, आपल्याला युद्ध करायचं आहे, या देवाला घेऊन कृष्णाला घेऊन करणार काय? हा तर म्हणतोय हातामध्ये शस्त्र धरणार नाही, करणार काय? तिथं का भागवते का कीर्तने का काय युद्ध करायचंय देवा, युद्ध, तुझं सैन्य दे. अर्जुनाला आनंद झाला, बस एवढंच पाहिजे होतं मला, माझा देव मला पाहिजे, मला बाकी कशाचीच गरज नाही. ना मला ऐश्वर्य लागत, ना मला काही लागत, माझा कृष्ण परमात्मा माझ्या जवळ मला पाहिजे. खूप आनंद झाला अर्जुन दादाला. प्रत्येकाला वर मदतीचा हात दिला. कृष्ण परमात्मा आपापल्या राजमंदिरामध्ये गेले आणि कृष्ण परमात्म्याने सांगितलं, एवढ्या वाजून एवढ्या मिनिटाने, सूर्य उदयापासून तर सूर्य अस्त होईपर्यंत युद्ध चालेल. युद्धाच्या नेम अटी ठरल्या. ज्या ज्या वेळेला शंखनाद होईल युद्धाला प्रारंभ होईल. कोणी केव्हा युद्ध करायचं ती पूर्ण नीती ठरवली. युद्धाची रचना सर्व केली. कौरव पक्षाकोण 11 अक्षौहिणी सैन्य होतं. 11 अक्षौहिणी सैन्य म्हणजे 24,570 हत्ती, 24,570 सैन्य, 72,01,600 पायदळ, 12,02,850 सैन्य, 24,05,590 एकूण संख्या. एवढं सैन्य होतं 11 अक्षौहिणी कौरवांचं. आता पांडवांचं 7 अक्षौहिणी, 15,30,830 सैन्य, 15,890 घोडे, 45,09,200 सैन्य. हे पांडव पक्षातलं झालं. भगवंतानी शंख वाजवला. पंचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय. पंचजन्य नावाचा शंख वाजला. कुरुक्षेत्रावरती रणांगणावरती हाहाकार झाला. दोन्ही सैन्य एकमेकाच्या समोरासमोर भिडले.
पहिल्या दिवशी कौरव पक्षातले बरेच वीर मारल्या गेले, बरेच वीर घायल झाले, जमिनीला पडले, भूमातेला पडले. दुसरा दिवस लागला, कौरव पक्षातले बरेच वीर मारल्या गेले. दुर्योधन म्हणतोय, माझ्या पक्षाला एवढे मोठे मोठे रथी महारथी असताना द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे, सर्व आहे, अश्वत्थामा आहे, तरी माझे सैन्य मरतय, माझे वीर मरतात, पांडवाचं एकही मरत नाही. हे कसं काय? दुर्योधन दादा भीष्माचार्याला बोलले, दादाजी तुमच्यासारखे रथी महारथी पितामह असताना माझा वीरच मरायला नाही पाहिजे, पांडवाचा एकही मरत नाही. दादाजी तुम्ही फक्त शरीराने आमच्या बाजूने आहात, पण मनाने मात्र पांडवांचं चाहता भलं चिंतन करता. भीष्माचार्यांना पक्षपती म्हटलं. तुम्ही पक्षपाती आहात दादाजी. भीष्माचार्य कडाडले. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, दुर्योधना अरे तसं काहीच नाही, मी जसा गंगेचा पुत्र आहे, शंतनू राजाचा पुत्र आहे, मी प्रतिज्ञा करतोय ज्याप्रमाणे कृष्ण परमात्म्याने प्रतिज्ञा केली की मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही, युक्तीच्या 4 गोष्टी सांगील, तसं दुर्योधना मी देखील भीष्माचार्य प्रतिज्ञाबद्ध आहे, मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही असं बोलणार नाही, परंतु कृष्ण परमात्म्याला मी हातामध्ये शस्त्र धरायला लावीन. आणि नाही देवाने हातामध्ये शस्त्र धरलं तर मी पुन्हा त्या धनुष्याला स्पर्श करणार नाहीस. दुर्योधनाला हेच पाहिजे होतं. बस दादाजी, हेच मला अपेक्षित होतं. दादाजी चिडले आता आणि दादाजीने प्रतिज्ञा केली, वासुदेव कर चक्र न धरे तर तुमको मुख न दिखाव, लाज धय मेरी गंगा जननी तो शंतनु सूत न कहो. प्रतिज्ञा केली. कुरुक्षेत्र लाट 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 सर्वजण आलू लागले. धरणी कंप होतो की काय? नको नको आवाज ऐकायला येऊ लागला. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, वासुदेव कर चक्र न धरे तो तुमको मुख न दिखाव, लाज थे मेरी गंगा जननी तो शंतनु सुत न कहो शंतनु सुत. रणांगणामधून सगळे वीर पळू लागले. अरे पळता का? दादा दादा आले, दादा भीष्म आले, भीष्म आले, भीष्म आले. कारण दादाची ताकद, दादाची शक्ती माहिती होती सर्वांना. भीष्माचार्याची प्रतिज्ञा सामान्य नव्हतीच. दादा भीष्माचार्याची प्रतिज्ञा न पेलवणारी होती. सर्व पांडव पक्षातले भयभीत झाले. भीष्माचार्याने बाण सज्ज केला. कृष्ण परमात्मा रथावरती आरूढ आहे. ध्वज सांभाळण्याचं काम हनुमंत राय करत आहे. भीष्माचार्याने बाण सोडणार, अर्जुनाच्या कंठाचं छेदन करणार. भीष्माचार्यांनी अर्जुन दादाच्या कंठाचं छेदन करणार. निशाणा नेम धरला आणि बाण सोडला. एका बाणाचे हजारो बाण केले. एक बिकावरती शस्त्र घासू लागले. बाणामागून बाण सुटू लागले. अर्जुन दादानी बाण सज्ज केला. गांडीव नावाचा धनुष्याला ताण दिला आणि गांडीव नावाच्या धनुष्याचा बाण सोडला. एका बाणाचे काही हजाराने बाण केले. भीष्माचार्याच्या अंगाला बाण लागले.
लागले, रक्तबंबाळ शरीर दिसू लागलं. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, कौरव पक्षातले बरेच वीर जमिनीला पडले. दुर्योधनाला, दादाजी तुम्ही पक्षपाती आहात, तुम्ही शरीराने माझ्याकडे राहता आणि मनाने मात्र पांडवांचं भलं चाहता. भीष्माचार्य अर्जुन दादाच्या कंठाचं छेदन घेणार बाण सोडले. सायंकाळची वेळ झाली की युद्ध संपत होतं. आणि सायंकाळी भीष्माचार्याने सांगितलं, दुर्योधना, जी दादाजी, बस आता संपलं. तुझ्या पत्नीला भानुमतीला माझ्याकडे ब्रह्ममुहूर्तावरती पहाटे दर्शनासाठी आशीर्वाद घेण्यासाठी बोलो, घेऊन ये. जी दादाजी. इकडे कृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं, दादा भीष्माचार्याची ताकद माहिती होती. कृष्ण परमात्मा गेले पांडवांच्या राजमंदिरामध्ये, आपल्या बहिणीला भेटले. द्रौपदीला उठवलं. द्रौपदी, जी दादाजी. दादा एवढ्या रात्री? हो द्रौपदी, तयारी कर, आपल्याला जायचं. पुढे गेल्यानंतर सांगितले, द्रौपदी दादा भीष्माचार्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी जायचं, आणि जर तो आशीर्वाद घेतला नाही तर एकही पांडव जगत नाही, वाचत नाही. द्रौपदी निघाली. पण द्रौपदी ऐक, तू जरा हुशार आहे, शंका कुशंका घेणारी आहे, बोलू नको, जास्त हुशारी करू नको. तुला जर दादा भीष्माचार्याने विचारलं कशी आली, तर माझा जोडा राख्या सोबत मी आले, माझ्या नौकराच्या सोबत मी आले. ना ना दादा, मी माझ्या देवाला, माझ्या भावाला मी नौकर म्हटला नाही. अगं नाटक तर कर. निघाली द्रौपदी. दादा भीष्माचार्य साधना करून, नामजप करून दादा भीष्माचार्य बसलेले आहे. 3:30 वाजले, ब्रह्ममुहूर्त लागला. आणि द्रौपदीला सांगितलं होतं, देवाने बोलू नको, दर्शन घेऊन परत ये. द्रौपदीने डोक्यावरती पदर घेतला आणि थोडा पदर पुढे वळला, आपलं तोंड दिसू नये त्याच्यासाठी. दादा भीष्माचार्याच्या राजमंदिरामध्ये गेले. दादा भीष्माचार्याचं दर्शन घेतलं. भीष्माचार्याला वाटलं की भानुमती आली, दुर्योधनाची पत्नी आली. दादा भीष्माचार्याने आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव. देवाने सांगितलं होतं, द्रौपदी डोकं चालू नको, शंका कुशंका विचारू नको, चतुराई करू नको द्रौपदी. पण द्रौपदीला काही राहवलं नाही का, आमच्या माय मावल्यांच्या मनातच राहत नाही. एखादी गोष्ट सांगावी, ती म्हणते ऐक ना. अगं ताई, तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. ती तिला सांगते, तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. ती तिथं जाते, तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. ती तिला सांगते, तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. काय सांगू नको, अख्ख्या गावात पसरलं आणि कोणाला सांगू नको. द्रौपदीला वाटलं, बोलली द्रौपदी, दादाजी तुम्ही काल तर प्रतिज्ञा केली होती, एकही पांडव वाचू शकणार नाही. दादाजी तुमची प्रतिज्ञा अंतिम प्रतिज्ञा असते. दादाजी आशीर्वाद दिला, या जन्मातला की पुढच्या.
दादा भीष्माचार्याने सांगितलं याच जन्मातला आशीर्वाद. पण दादा भीष्माचार्याच्या लक्षामध्ये आलं हा भानुमतीचा आवाज नाही, हा द्रौपदीचा आवाज आहे. द्रौपदी जी दादाजी मी, द्रौपदी तू आशीर्वाद घेण्यासाठी माझ्याकडे कशी आलीच? का दादाजी, मी तुमची कुलवधू नाही, मी तुमची बहू नाही, मी तुमची सून नाही, मी आशीर्वाद घेण्यास योग्य नाही का दादाजी? नाही नाही, आहे तशी. तू का आली? का आली? मी तुमची कुलवधू नाही का? मी तुमची सून नाही का? आणि मी जर तुमची सून आहे तर मी आशीर्वाद घेण्यास मी योग्य नाही का दादाजी? हो आहे ना द्रौपदी. पण द्रौपदी कीर अंधकार, काळ कुट्ट रात्र, तू झुरळ दिसलं तर झुरळाला झुझुझुझु करून दरवाजा लोटून बाहेर पळते. एवढी तू भित्री, एवढ्या मध्यरात्री तू आली कशी? तिला सांगितलं होतं कृष्ण परमात्म्याने बोलू नको. ती म्हणली आले तशी माझ्या जोडा राख्यासोबत आले. नाही नाही, तशी मी एकटी आले. नाही तशी माझा. अरे म्हणती काय तू? कधी म्हणते एकटी आली, कधी म्हणते जोडा राख्यासोबत आली. द्रौपदी सांग ना तू कशी आलीच? त्या माझ्या जोडा राख्यासोबत. कोण तुझा जोडा राख्या? आहे तो गवल्याचा पोरगा. कुठे आहे तो गवल्याचा पोरगा? आणि भीष्माचार्य उठले, कडाडले. कुठे आहे तो ग्वाल? जोडा राख्या. मंद अंधकार आणि देव मुळातच काळा. कीर अंधकारात उभा असणारा देव काळा आणि आणखीनच काळा दिसू लागला. भीष्माचार्याने आवाज दिला, कृष्ण परमात्म्याने हात पुढे केला. भीष्माचार्याच्या लक्षामध्ये आलं, अरे हा हात तर परिचयाचा वाटतो, हा हात तर कृष्ण कन्हैयाचा आहे. भीष्माचार्य बोलतात, कृष्णा तू, दोघं समवयाचे होते म्हणून अरे तुरे बोलायचे. कृष्णा तू, जी 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 दादाजी मी. कन्हैया तू आलास होय रे काळ्या कपट्या? नको नको नको, ते देवाला बोलले. द्रौपदी म्हणते दादाजी आशीर्वाद या जन्मातला की पुढच्या? द्रौपदी याच जन्मातला. द्रौपदी ज्या बाजूना कृष्ण आहे ना, ज्या बाजूना देव आहे ना, तिथे कधीच हार होत नाही. द्रौपदीला आनंद झाला. पुढे अर्ध्या तासाने दुर्योधन निवांत उठला. आपल्या पत्नीला घेतलं, भानुमतीला. भानुमती गेली, दादा भीष्माचार्याचं दर्शन घेतलं. भीष्माचार्याने आशीर्वादाची प्रक्रिया बदलली. अखंड सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला द्रौपदीला. पण भानुमतीला आयुष्यमान भव, आयुष्यमान भव. आणि मग भीष्माचार्याने सांगितलं, दुर्योधना तुला ब्रह्ममुहूर्तावरती सुरुवातीला बोलवलं होतं, उशीर का केलास? अरे तुमच्या आधी द्रौपदी येऊन गेले आशीर्वाद घेऊन. मग तर गडबडला दुर्योधन. परत युद्धास प्रारंभ झाला. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला. अनेक वीर जमिनीला पडले. गुरु द्रोणाचार्याला बाण लागले.
आणि द्रोणाचार्य देखील जमिनीला पडले. अनेक वीर मारल्या गेले. इकडे कपट रूपेना दुर्योधन उठला आणि धर्मराजासोबत 64 विद्या खेळू लागला. कपट बुद्धीने दुर्योधनाने पांडवाचं ऐश्वर्य जिंकलं. काही शिल्लक राहिलं नाही. पांडवही जिंकले आणि धर्मराज म्हणतात दुर्योधना आता डाव संपला. म्हटले अजून तुम्हाला पणाला लावायचं ना तर द्रौपदी आहे ना शिल्लक. द्रौपदी पणाला लावली. दुर्योधनाने लबाडीने द्रौपदीलाही जिंकलं. माझे पती माझ्या अगोदरच परतंत्र्यामध्ये गेलेले आहे. आता मी स्वतंत्र राहिलेली द्रौपदी यांना पणाला लावण्याचा अधिकार काय आहे दादाजी. भीष्माचार्याने खाली मान घातली. कृपाचार्याकडे बघितलं. कृपाचार्याने खाली मान घातली. अश्वत्थाम्याने खाली मान घातली. द्रौपदी हात जोडून उभी राहिली. तेवढ्यामध्ये दुर्योधन आला. दुःशासन आला. द्रौपदीच्या वस्त्राला स्पर्श केला. द्रौपदीला वाटलं की मला या संकटातून कोण वाचवेल. द्रौपदीला वाटलं. भीष्माचार्याकडे बघितलं खाली मान घातली. कृपाचार्याकडे बघितलं खाली मान घातली. द्रौपदीला वाटलं कोण सोडेल. आपल्या 5 पतीकडे बघितलं त्यांनी खाली मान घातली. द्रौपदीला वाटलं की माझ्या भावाशिवाय मला कोण वाचवणार नाही. कोठे जिंकला द्वारिकेच्या राया. ओ कन्हैया कृष्णा. ओ हे देवा कोठे आहेस तू देवा. हे दुष्ट मला विवस्त्र केल्याशिवाय राहणार नाही कन्हैया. दादा धावरे लवकर. हे दुष्ट माझा विवस्त्र केल्याशिवाय राहणार नाही. जगाचा मालक धाड 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 आला.
नेसता लुगडी सोय झाला. कृष्णा धावरे कृष्णा धावरे लवकरी संकट पडता वारी हरी तो धावरे लवकरी आले विघ्न निवारीन कृष्णा धावरे. हे राजा हे दुष्ट मला विवस्त्र करतील रे दादा. हे कन्हैया तुझी बहीण कुठेतरी उघडी पडेल रे दादा. कुठे आहे दादा. कृष्णा धावरे हरी तू धावरे लवकरी संकट पडता बारील कृष्णा धावरे संकट पडता बारी हरी तू धावरे लवकरी संकट पडता. देवा हे दुष्ट दुर्योधन दुःशासन मला विवस्त्र करतात देवा. देवा धावरे कृष्णा धावरे लवकरी अंगण पडता वारी हरी तू धावरे लवकरी आले विघ्न निवारीन कृष्णा धावरे. देवाला वाटलं माझी बहीण कुठेतरी उघडी पडेल आणि बहिणीने देवाचं ठरलेलं असतं घेशी तेव्हा देशी. आणि बहिणीने देवाच्या बोटाला लागलेलं होतं. बहिणीने स्वतः साडी फाडली तिच्या चिंदी देवाच्या बोटाला बांधली. तोच परिणाम देवाला वाटलं की माझ्या बहिणीने माझ्यासाठी खूप काही केलं. देव स्वतः साडी झाले साडी नेसता लुगडी सोय झाला. युद्धाचा 13वा दिवस लागला. 14वा दिवस लागला. भयानक युद्ध झालं. रणांगणामध्ये कृपाचार्याला बाण लागला. गुरुद्रोणाचार्य जमिनीला पडले. पडता क्षणी सर्व जवळ आले आणि सांगितलं गुरुजी आघात झाला. अरे काय झालं. अश्वत्थामा मेला. सर्वजण सांगतात. गुरु द्रोणाचार्य विश्वास ठेवत नाही. जोपर्यंत धर्मराज सांगत नाही अश्वत्थामा मेला तोपर्यंत मी मान्य करणार नाही. कृष्ण परमात्म्याने सांगितलं धर्मराज जा खरंही बोलू नका खोटंही बोलू नका. अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला गेला. तुम्ही फक्त गुरु द्रोणाचार्याला एवढा म्हणा अश्वत्थामा गेला नरोवा कुंजरोवा नाम हस्ती. धर्मराज गेले. गुरुजी आघात झालं गुरुदेवा. अरे झालं काय गुरुदेवा. अश्वत्थामा गेला. अश्वत्थामा नाम हस्ती नरोवा कुंजरोवा. मंगल वाद्य नगारे वाजू लागले. वाद्य वाजू लागलं. गुरु द्रोणाचार्याने प्राण सोडला. इकडे युद्धाचा 15वा दिवस लागला. अश्वत्थाम्याला वाटलं की कपट रूपाने आपल्या बाबाचा वध केला. कारण मी तर चिरंजीव आहे. 7 चिरंजीव आहे. अश्वत्थामा बलीर व्यास हनुमानश बिभीषण
कृपया परशुरामशे 7 चिरंजीव मी चिरंजीव आहे माझ्या पिताश्रीला माहिती असताना सुद्धा कपट रूपाने माझ्या बापाला मारलं. अश्वत्थाम्याला क्रोध आला. अश्वत्थाम्याने प्रतिज्ञा केली, उद्या सूर्य उदय होईपर्यंत निष्पांडव पृथ्वी करील. हाहाकार झाला. ढग एकमेकावरती घासतात की काय, प्रलय होतो की काय. मागून बाण सुटू लागले. अर्जुनाने बाण मारावा, एका बाणाचे हजारो बाण करावे. अश्वत्थाम्याने बाण मारावा, एका बाणाचे आनंद बाण करावे. एकमेकावरती धावून जाऊ लागले. 11 विकरा रूप धारण केलं. धरणी कंप होतो की काय. भयानक आवाज होऊ लागला. शस्त्र एकमेकावरती घासू लागले. रात्रीचे 12 वाजले. मध्यरात्री अश्वत्थामा निघाला पांडवांचे मुंडके तोडून आणण्यासाठी. देवाला कळालं. देवाने पांडवाला घेतलं आणि गंगेवरती गेले. अश्वत्थामा मध्यरात्री गेला. द्रौपदी झोपलेली तिच्या जवळ, तिचे 5 मुलं झोपलेले होते. धड 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 गेला. शस्त्राने वार केले. पाचीचे पाची पांडवांच्या मुलाचे तो मुंडके तोडले. गत प्राण झाला मुलांचा. पहाड झाली. द्रौपदी उठली. उठून पाहते अंगाखाली रक्त आलेलं. इकडे पाहते मुलं दिसत नाही. शरीर पडलेलं आहे पण मुंडके दिसत नाही. रक्ताच्या तारुळ्यामध्ये सगळे पडलेले. हंबरडा पोरडा. द्रौपदीने केस तोडू लागली. जमिनीला लोळू लागली. हंबरडा पडू लागली. कोणी रे माझ्या वैर्याने रे माझ्या लेकरांची हत्या केली. कोणी रे लेकरांची हत्या केली. डबडबलेल्या नेत्राने, रक्तबंबाळ झालेल्या अंतकरणाने द्रौपदी बोलू लागली, कोणी वैर्याने माझ्या लेकरांना मारलं रे. कोणी मारलं रे. कोणी मारलं रे. ढळ 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 सडू लागली. अंबरडा फोडत आहे. बाळा बोलणारे प्रतिबिंब का बोलत नाही बाळा. उठणारे बाळा. अरे हातामध्ये शस्त्र घेणारे बाळा का घेत नाही बाळा. डोळे का उघडत नाही. अरे डोळे उघडण्यासाठी तुला मुंडकच नाही रे. मुंडकच नाही रे. मुलाची आई होती ती. ज्या आईच्या पुढून एकुलता एक मुलगा जावा तो मृत्यू पावावा. ती आई जशी आक्रोश करते, हंबरडा पोडते. अरे या आईच्या पुढून 5चे मुलं एकदाच गेले. ढळ 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 रडू लागली. हंबरडा पडू लागली. कोणी रे. कोणी रे. कोणी माझ्या लेकरांचा वध केला रे. कोणी माझ्या लेकरांचे मुंडके कापले रे. कोणी रे वैर्याने मुंडके कापले रे. अंबरडा पडू लागली. जमिनीला लोळू लागली. इकडे तिकडे बघू लागली. डोकं भरू लागली. हृदय बडू लागली. जमिनीला लोळू लागली. केस तोडू लागली. डबडबलेल्या नेत्राने, रक्तबंब झालेल्या अंतकरणाने माझ्या लेकराचा कोणी रे वध केला. कोणी वध केलास. गंगेच्या काठावरून आलेले पांडव, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, कृष्ण परमात्मा. पांडवांनी बघितलं तळपायाच्या आग मस्तकात गेली. द्रौपदीने बघितलं पतिदेवा बघा ना. पतिदेवा माझ्या पाचीच्या पाची लेकरांचे मुंडके तोडून नेले ना पतिदेवा. पतिदेवा आता मी कोणाकडे बघू. पतिदेवा सांगा ना. पतिदेवा मी काय करू. कृष्ण परमात्मा म्हणतो द्रौपदी रडू नकोस. तू कृष्णाची बहीण आहे. तुला रडणं शोभत नाही. द्रौपदी रडू नको. अर्जुन म्हणतो द्रौपदी रडू नको. एका क्षत्रियाची पत्नी आहे. अंबरडा फोडू लागली. डबडबलेल्या नेत्राने खाली मान घातली. द्रौपदीने ढळ 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 रडू लागली. कृष्ण परमात्मा म्हणतो द्रौपदी तुला रडणं शोभत नाही. तू कृष्ण परमात्म्याची बहीण आहे. अर्जुन म्हणतात द्रौपदी तुला रडणं शोभत नाही. एका क्षत्रिय वीर क्षत्रियाची तू पत्नी आहेस.
द्रौपदीने हात जोडले. दादा दादा पतिदेवा दादा, अरे माझे पाचीचे मुलं एका वेळेला माझ्या पुढून वैर्याने नेले रे. दादा मी कृष्णा, अरे मी तुझी बहीण रडत नाही रे कृष्णा. कृष्णा अरे मी माझ्या पतीची पत्नी म्हणून रडत नाही, मी अर्जुनाची पत्नी म्हणून मी रडत नाही रे देवा. अरे मी 5 लेकराची आई म्हणून रडते देवा. कृष्णा मुलगा गेल्यानंतर आईला किती त्रास होतो हे तुला कळणार नाही. तुझा मुलगा असा रणांगणामध्ये मरू दे, मग तुला कळन रे देवा की मुलगा गेल्यानंतर आईला किती दुःख होतं. डस 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 रडू लागले. अर्जुनाने शपथ घेतली, जोपर्यंत त्या दुष्टाचे मुंडक तोडून आणत नाही तोपर्यंत द्रौपदी तो केस विंचरू नकोस. रथ सज्ज केला. धाड 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 वायू वेगाने रथ चालला. घोड्यांचा आवाज, टापाचा तो टकटकपणा, वेगाने धावू लागला रथ. अश्वत्थाम्याला वाटलं की आता कोणीतरी येतंय. अश्वत्थामा मागे बघतोय, पुढे पळतोय रथ. अर्जुन दादाचा रथ वायूच्या वेगाने धावत होता. धाड 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 रथ गेला आणि अश्वत्थाम्याचे केस धरले, रथावरून खाली पडले. खाली वळल्यानंतर पशुप्रमाणे हातपाय बांधले, डोक्याचे केस कापले, द्रौपदी पैसे आणलं. 5 लेकरं जिच्या पुढचे आणि या दुष्टाने नेले होते, या अश्वत्थाम्याने नेले होते. हातामध्ये अर्जुन दादाने शस्त्र घेतला मारणार. तेवढ्यामध्ये द्रौपदीने सांगितलं, थांबा पती देवा, हा तर आपल्या श्रीगुरूचा पुत्र आहे, गुरु द्रोणाचार्याचा मुलगा आहे अश्वत्थामा. ऐका पती देवा, माझे 5 मुलं गेले पण मी पतीच्या आधाराने राहते. तशी गुरु द्रोणाचार्याची पत्नी गौतमी, तिला आश्रय कोणाचाच नाही, ती अश्वत्थाम्याच्या आधाराने राहते, आश्रयाने राहते. मारू नकास, त्यांचा अपमान करा, सोडून द्या. अश्वत्थाम्याचं मुंडन केलं, अपमान केला आणि ढकलून दिलं नगराच्या बाहेर. इथला जो मणी होता भुरकुटीच्या, तिथला मणी काढला. तेव्हापासून अश्वत्थामा फिरत राहतोय नर्मदा मैयाच्या काठावरती. अश्वत्थाम्याच्या मस्तकाच्या या ठिकाणी पू झाला. बराच कालावधी निघून गेला. इकडे पांडवांचा विजय झाला. अनेक बाण दादा भीष्माचार्याच्या अंगाला लागले. भीष्माचार्याच्या अंगाला बाण लागल्यानंतर भीष्माचार्य धाड दिशी जमिनीला कोसळले. शरपंजरी बाणाच्या टोकावर पडलेले.